ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शेतकऱ्यांना 4 गुंठे क्षेत्रामध्ये चक्क अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याचे निदर्शनास आले। हा प्रकार बोधेगाव तालुका शेवगाव या ठिकाणी घडलाय। या प्रकरणी 11,43,600 रुपयांची अफूची लहान मोठी 953 झाडं ताब्यात घेण्यात आली आहेत। या प्रकरणी श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गणेश नवनाथ घोरतळे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडाची बोधेगाव शिवारामध्ये एका शेतकऱ्याने बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाली होती। त्यानुसार नांगरे यांनी पोलीस अंमलदार आणि पंचांच्या समक्ष जाऊन तिथे छापा टाकला। यावेळी गणेश नवनाथ घोरतळे यांच्या गट नंबर 451 मध्ये 4 गुंठे क्षेत्रामध्ये अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याचं दिसून आलंय। यावेळी जागीच पंचनामा करून अफूची 953 लहान मोठी झाडं, त्यास बोंड असलेली 39.685 किलो वजनाचे अंदाजे 11,43,600 रुपयांचा मुद्देमालासह आरोपी गणेश घोरतळे याला अटक करण्यात आली आहे। संदीप देहाडराय, सी24 तास, शेवगाव। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी।